चला मंडळी, आज मस्त आकार स्पेशल चिकन बिर्याणी बनवलेली आहे। मुलांची फरमाईश होती की मम्मी उद्या रविवार आहे तर मस्तपैकी चिकन दम बिर्याणी बनव। अशा पद्धतीने जर तुम्ही बिर्याणी बनवली तर 100% तुमची तारीफ तर होणारच, पण घरचे बाहेरची विकतची बिर्याणी खाणं कायमचं विसरून जातील। अप्रतिम रेसिपी तयार होते। एकदम ही बिर्याणी आहे ती सुट्टी सुट्टी मोकळी बनते आणि खायला खूप अशी टेस्टी बनते। इथं बघू शकता तुम्ही काय अप्रतिम अशी आपली बिर्याणी झालेली आहे। बघा मंडळी, काय मस्त आपली चिकन दम बिर्याणी तयार झालेली आणि एकदम मोकळी मोकळी झालेली। बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना। मग नक्की या आखाडामध्ये अशा पद्धतीची चिकन दम बिर्याणी नक्की बनवून बघा। इथं तुम्ही बघू शकता मंडळी, चिकनचा कलर कसला मस्त आलेला आहे, एकदम भारी दिसतोय की नाही। आणि चवीला म्हणाल तर अगदी भन्नाट लागते। इथं आपण आता चिकन बिर्याणी बनवताना चिकन शिजवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी जाड बुडाचं टोप घेतलेला आहे, त्यामध्ये कच्च्या बटाट्याच्या स्लाइस लावून द्यायच्या आहेत। म्हणजे काय होतं, जो आपण भात त्याला खालची लेअर लावणार आहे ते भात खराब होत नाही आणि कडक होत नाही आणि हा भात आहे तो जळतही नाही आणि जो एक्स्ट्रा वेस्ट होणार असेल तो होणार नाही बटाटा लावल्यामुळे। मग अशा पद्धतीनं मी लेअर देऊन घेतलेले आहेत। सुरुवातीला बटाटा लावला, त्यावर पांढरा भात घातला, त्यानंतर तळलेला कांदा घालून घेतला, त्यावरती चिकन घालायचं आणि त्यावरती परत थोडासा तळलेला कांदा घालून घ्यायचा, त्यावरती पांढरा भात घालून घ्यायचा, वरती थोडेसे कलरचे जे आपण तांदूळ बनवून घेतो आपण भाताला कलर मिक्स करून घ्यायचा, तो लावायचा। तो घातल्यानंतर काय होतं, दिसायला एकदम अप्रतिम अशी बिर्याणी दिसते आणि मुलंही खूप आवडीने खातात। इथं लेयर्स लावत असताना प्रत्येक लेअरवरती थोडं थोडं तूप सोडून घ्यायचं आणि त्यानंतर वरची लेअर लावल्यानंतर जे कलरचा तांदूळ टाकला की त्यावरती आपण परत तळलेला कांदा घालून घ्यायचा। हवं असेल तर इथं काजूचे तुम्ही पीस तळून त्यावरती लावू शकता आणि त्यानंतर झाकण लावायचं, त्याला पीठ लावायचं, वरती काहीतरी वजन ठेवायचं आणि 1 तासासाठी बिर्याणीला 1 तास दम देऊन घ्यायचा आहे, करेक्ट 1 तास घड्याळाप्रमाणे। आता मी उद्या रविवार आहे तर रात्री ही बिर्याणी शनिवारी रात्री बनवायला घेतली होती, म्हणजे रविवारी दिवसभर मुलांना खाता येईल। आता इथं बघू शकता, रविवारी रात्री मला 3 वाजलेले बिर्याणी बनवताना, तर मी पसारा तसाच ठेवला होता मंडळी। कट्ट्यावर बघू शकता खूप भांडी पडलेली आहेत आणि कट्टा पूर्ण भरलेला आहे। तर तुमच्या घरी ही बिर्याणी बनवत असताना अशा पद्धतीचाच असाच पसारा बनतो का? चला तर मी तर पसारा आवरून घेते। आता काय आहे, आदल्या दिवशी बिर्याणी बनवायचं किंवा रात्री बिर्याणी बनवायचं एवढंच कारण की बिर्याणी जेवढी जास्त मुरली जाते तेवढी दुसऱ्या दिवशी खूप छान चवीला लागते। त्यासाठी मी रात्री बनवून घेतलेली। आता बघा आपण बिर्याणी बघूया ओपन करून कशी झालेली आहे ते। मंडळी, बिर्याणी बनवायचं म्हटलं तर मग आपल्याला असे पण 3-4 तास जातातच आणि शूट करायचं म्हटलं तर काय बोलूच नका, खूप वेळ जातो। तर त्यासाठी मी आधी ही बिर्याणी बनवून घेतली, सकाळी सकाळी मुलांना खाता येईल। अप्रतिम अशी बिर्याणी आपली झालेली आहे। तर आता मी सर्व करून बघते आणि टेस्ट करून बघते। तुम्हाला आवडली असली तर संगीता सोमी किचन वरती पाहता येईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।